मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन मध्ये मोलॅरिटी पर्यंतचा पार्ट आपण स्टडी केला आहे. आता मोलॅरिटी कशी असणार बघा. मोलॅरिटी इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल स्मॉल m. ते स्मॉल m ला आपण मोलॅरिटी रिप्रेझेंट करणार आहे. मोलॅरिटी काय असणार आहे बघा. नंबर ऑफ moles of solute. Okay, it is the number of moles of solute. Okay, it is the number of moles of solute. Number of moles of solute present in 1 kilogram of solvent. ओके, त्याला आपण मोलॅरिटी असं म्हणणार. की 1 किलोग्राम सॉल्व्हेंट मध्ये किती सॉलिडचे मोल्स आहेत त्याला आपण मोलॅरिटी असं म्हणणार आहे. ते आपण स्मॉल m ने रिप्रेझेंट करणार आहे. तर मोलॅरिटी स्मॉल m इज इक्वल टू मोलॅरिटी स्मॉल m इज इक्वल टू मोल्स ऑफ सॉलिड divided by mass of solvent in kg. ओके, या फॉर्म्युला आपण मोलॅरिटी ओके फाइंड आउट करत असतो. आता मोल्स ऑफ सॉलिड आपण कसं काढणार आहे. सॉलिडचे मोल्स आपण N2 कन्सिडर केले. सॉलिडचे मोल्स N2. ओके, नंबर ऑफ मोल्स आपण स्मॉल n ह्या सिम्बॉल ने रिप्रेझेंट करतो ना. मग सॉल्व्हेंटचे नंबर ऑफ मोल्स आपले काय असतात N2 असतील. ओके, डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट. आता सॉल्व्हेंटचे जे मास आहे ते सॉल्व्हेंटचं मास आपण m1 ने रिप्रेझेंट करत असतो. मास ऑफ सॉल्व्हेंट m1. ओके, सॉरी w1. सॉल्व्हेंटचं मास काय आहे w1 येणार. हे आपले किलोग्राम मध्ये. ओके, आता लक्षात घ्या नंबर ऑफ मोल्स आपण कसं काढणार आहे. मास डिवाइड बाय मोलर मास. त्या फॉर्म्युला आपण नंबर ऑफ मोल्स काढत असतो. आता सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स काढायचे म्हणजे काय येणार आहे सांगा. W2 डिवाइड बाय M2 असणार. ओके, सॉलिडचं मास काय असणार आहे W2. सॉलिडचं मोलर मास M2 असणार आहे. ओके, N2 म्हणजेच काय आहे W2 डिवाइड बाय M2. ओके, मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय मोलर मास ऑफ सॉलिड. ओके, त्यानंतर इकडे आपलं ऍज इट इज असणार आहे इनटू इकडे काय येणार आहे W1. ओके, 1 kg मध्ये. हा फॉर्म्युला आपण यूज करणार लक्षात. जर तुम्हाला हेच मास लक्षात घ्या. हे जर तुम्हाला इथं याच्यामध्ये दिलं असेल मोलॅरिटी ग्रॅम मध्ये जर आपल्याला सॉल्व्हेंटचं मास जर ग्रॅम मध्ये दिलं असेल तर वरती आपलं 1000 आपण मल्टिप्लाय करणार आहे. कारण का 10 किलोग्रामचा ग्रॅम करणार म्हणजे 10 ने मल्टिप्लाय करणार ना आपण. 10 किलोमीटरचा न्यूमरेटर मध्ये गेल्यावर 10 होणार ना. ओके, त्यामुळे खास फॉर्म्युला स्मॉल m इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो W2 अपॉन M2 इनटू 1000. ओके, डिवाइड बाय काय येणार आपलं W1. ओके, हे मास ऑफ सॉल्व्हेंट हे ग्रॅम मध्ये असेल तर आपला फॉर्म्युला हा होणार आहे. चलो, मोलॅरिटी W2 मध्ये काय असणार आपलं मास ऑफ सॉलिड असणार. M2 मोलर मास ऑफ सॉलिड. ओके, W1 काय असणार आहे मास ऑफ सॉल्व्हेंट असणार आहे. ओके, ग्रॅम मध्ये. हे हा फॉर्म्युला यूज करून आपण मोलॅरिटी काढू शकतो लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा. ओके, आता ही मोलॅरिटी आपण फाइंड आउट करू शकतो याच्यावरून. लक्षात आलं ना. ही मोलॅरिटीचा फॉर्म्युला 1 किलोग्राम सॉल्व्हेंट मध्ये सॉलिडचे किती मोल्स आहेत त्याला आपण मोलॅरिटी असं म्हणत असतो. सोल्युशन मध्ये दोन पार्ट असतात, दोन कंपाऊंड असतात. एक कुठला असतो सॉलिड असतो आणि एक काय असतो सॉल्व्हेंट असतो. सॉलिड हा स्मॉल क्वांटिटी मध्ये असतो आणि सॉल्व्हेंट हा आपला लार्ज क्वांटिटी मध्ये असतो. लक्षात. आता लक्षात घ्या याच्यावरचा एक प्रॉब्लेम आपण घेणार आहे. मोलॅरिटी कशी फाइंड आउट केली जाते ते बघायचं. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्या इथं. डेन्सिटी ऑफ 3 मोलर
solution, the density of free molar solution of NaCl is 1.25 ml. Okay, ही डेन्सिटी आपल्याला दिली आहे 1.25 ml. Calculate molality of the solution. Calculate molality of the solution. Okay, calculate molality of the solution. Solution ची molality आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता लक्षात घ्या गिवन व्हॅल्यू आपल्याला काय दिलंय बघा याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ 3 मोलर सोल्युशन ऑफ NaCl is 1.25 म्हणजे डेन्सिटी ऑफ सोल्युशन दिलं आपल्याला डेन्सिटी ऑफ NaCl सोल्युशन आपल्याला दिलं डेन्सिटी ऑफ सोल्युशन ओके डेन्सिटी ऑफ सोल्युशन आपल्याला काय दिलंय बघा गिवन व्हॅल्यू मध्ये याच्यामध्ये बघा डेन्सिटी ऑफ सोल्युशन आपल्याला दिलाय ते किती आहे बघा 1.25 ml हे आपल्याला डेन्सिटी दिलाय त्यानंतर डेन्सिटीचं मोलॅरिटी दिलाय आपल्याला 3 कॅपिटल एम मध्ये काय असणार आपली मोलॅरिटी असणार समजा स्मॉल एम मध्ये काय असते आपली मोलॅरिटी असते हे मोलॅरिटी मध्ये काय असते आपली मोलॅरिटी किती म्हणतो आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन 1 लिटर सोल्युशन मध्ये सॉलिडचे किती मोल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो मोलॅरिटी म्हणतो आणि मोलॅरिटी काय असणार आहे मोलॅरिटी 1 किलोग्राम सॉल्व्हंट मध्ये किती सॉलिडचे मोल्स आहेत त्याला मोलॅरिटी म्हणायचं आणि मोलॅरिटी म्हणजे काय 1 लिटर सॉल्व्हंट मध्ये सॉलिडचे किती मोल्स आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे ओके मोलॅरिटी म्हणणार चलो हे दोघांचा आपला डिफरन्स आहे आता इथं बघा डेन्सिटी ऑफ सोल्युशन हे आपल्याला दिलं आहे 1.25 ml तर डेन्सिटी 3 मोलर सोल्युशन आहे कॅपिटल एम चे मोलॅरिटी असणार का मग मोलॅरिटी तुम्हाला दिलं आहे मोलॅरिटी किती दिलं आहे कॅपिटल एम ची व्हॅल्यू मोलॅरिटी कॅपिटल एम दिलं आहे तुम्हाला 3 मोलर दिलं आहे तर का मोलॅरिटी याची पण व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर आपल्याला आता इथं मोलॅरिटी काढायचं सोल्युशनची मोलॅरिटी काढायचं मोलॅरिटी आपण कुठल्या सिम्बॉल दाखवणार आहे स्मॉल m ह्या सिम्बॉल दाखवणार ते आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आता मग मोलॅरिटी काढण्यासाठी फॉर्म्युला आपला काय होता काय फॉर्म्युला आहे मोलॅरिटी स्मॉल m इज इक्वल टू काय होतं आपला नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिवाइड बाय ओके मास ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम म्हणजे काय फॉर्म्युला यूज करणार आहे आपण याच्यामध्ये आता सांगा बघूया फॉर्म्युला आपण कसा यूज केला होता ओके W2 into 1000 डिवाइड बाय काय होता आपला M2 into W1 हे ग्रॅम मध्ये हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे चलो हा W2 म्हणजे काय आपला मास ऑफ सॉलिड आहे M2 म्हणजे मोलर मास ऑफ सॉलिड W1 मास ऑफ सॉल्व्हेंट आपल्या याच्यामध्ये क्वांटिटी सगळ्यांच्या माहित आहेत का W2 दिलाय का मास ऑफ सॉलिड दिलाय की दिलाय किती दिलाय सांगा डेन्सिटी आपल्या इथं 1.25 ग्रॅम पर ml करायचं होतं त्याच्यामध्ये ग्रॅम पर ml ही डेन्सिटी दिलाय ओके एका ml मध्ये किती असणार आहे तो 1.25 ग्रॅम आणि आपल्या मोलर मास ऑफ सॉलिड दिलेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला लागेल सॉलिड कोण आहे आपला NaCl चं सोल्युशन आहे लक्षात सोडियम क्लोराइड आपला सॉलिड आहे मग ह्याचं मोलर मास काढा कसं आहे नाव बघा मोलर मास ऑफ सॉलिड मोलर मास ऑफ सॉलिड म्हणजे कोण असणार आपला NaCl असणार NaCl चे किती असणार आपला सोडियमचं आपलं जे असणार आहे सोडियमचा एटॉमिक मास आपला
23 असतं. ओके, आणि क्लोरीनचं 35.5. ओके, हे आपली किती आलं बघा, 58.5 आलं. चल का 58.5 ग्रॅम. हे आपलं मोलर मास ऑफ सॉलिड, म्हणजे कुणाची व्हॅल्यू आली आपली, ही M2 ची व्हॅल्यू आली. चल का मोलर मास ऑफ सॉलिड झाला. तर ह्याच्यानंतर नेक्स्ट आपल्या याच्यामध्ये काय करायचं बघा, मास ऑफ NaCl सोल्युशन करायचं आहे. आता मास फाइंड आउट करत असताना ते आपण आता कसं काढणार आहे बघा. मास ऑफ NaCl सोल्युशन, मोलॅरिटी आपली कशी दिली आहे, मोलॅरिटी 3 मोलर दिले आहे. मोलॅरिटीचा फॉर्म्युला आपला काय असणार आहे, मोलॅरिटी काय ना सांगा, मोलॅरिटी काय आपली, मोलॅरिटी कॅपिटल M ह्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली ना, कॅपिटल M ह्याची दिलेली व्हॅल्यू आपल्याला, मोलॅरिटी ही दिली आपल्याला. आता मास ऑफ NaCl सोल्युशन काढायचं आहे. मोलर मास आपल्याला मिळाले सॉलिडचं मोलर मास म्हणजे कुणाचं, NaClचं मोलर मास ना M2 मिळाले. आता मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ही व्हॅल्यू M2 मिळाले, W2 मिळाले का नाही, W2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. आता मग मास ऑफ सोल्युशन आपल्याला काढायचं आहे, मास ऑफ NaCl सोल्युशन ते आपल्याला कसं असणार आहे बघा. मास ऑफ NaCl सोल्युशन, मोलॅरिटी इज इक्वल टू काय असणार आपला फॉर्म्युला काय, मोलॅरिटी कॅपिटल M सांगा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन काय असतं आपलं, काय फॉर्म्युला सांगा, टोटल फॉर्म्युला आपला मोलॅरिटीचा. ओके, N2 डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड, काय फॉर्म्युला सांगितलं आपण, वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर ना. हे N2 मध्ये काय असणार आपला, W2 अपॉन M2 लक्षात का, इनटू काय असणार आहे, वॉल्यूम हे लिटर मध्ये असणार लक्षात आहे. आता मग याच्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला M2 ची व्हॅल्यू माहित आहे, वॉल्यूम P पण माहित आहे. वॉल्यूम P कसं माहित असणार लक्षात घ्या. मोलॅरिटी काय दिली आपल्याला, मोलॅरिटी 3m दिली आहे. 3 मोलर म्हणजे काय असणार आहे, 3 मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 लिटर. समजा 3 मोलर म्हणजे काय, 1 लिटर मध्ये सॉलिडचे किती मोल्स आहेत, 3 मोल्स आहेत लक्षात. अंडरस्टँड, 3 मोल्स आहेत. ओके, आता लक्षात घ्या. मग इथं आपल्याला वॉल्यूम P माहित आहे, हा 1 असणार आहे. त्यानंतर इथं M2 ची व्हॅल्यू पण माहित आहे, W2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा मोलॅरिटी तर व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, मोलॅरिटी किती दिली आहे, 3 मोलर दिली आहे ना. चल का ही मोलॅरिटीची व्हॅल्यू आपल्याला 3 मोलर दिलेली आहे, ती तुम्ही इथे घेऊ शकता. चल का 3 इज इक्वल टू, चल का W2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ना. चल का मास ऑफ सॉलिड काढायचा, M2 आपल्याला माहित आहे, M2 ची व्हॅल्यू किती आली आपली, मोलर मास ऑफ सॉलिड 58.5 मिळाला. 58.5. वॉल्यूम ऑफ सोल्युशन आपले हे किती आहे, 1 लिटर आहे. चल का 3 मोलर, मोलॅरिटी 3 मोलर म्हणजे काय असणार आहे, 3 मोल्स प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन. चल का इनटू 1 आपल्याला हे कसं होणार सांगायला, तर W2 म्हणजे काय असणार आपला, W2 3 इंटू काय असणार आहे 58.5 हे तुम्हाला मिळणार. तर याचं जे आन्सर आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला किती येत आहे बघा, 175.5 ग्रॅम हे तुम्हाला मिळेल. लक्षात का, हे तुम्हाला काय मिळेल सांगा, हे काय मिळेल सांगा, मास ऑफ सॉलिड येणार ते लक्षात घ्या, W2 ची व्हॅल्यू. तर हे आपलं काय असणार आहे, मास ऑफ सॉलिड असणार, सॉलिडचं मास असणार आहे. चल का मास ऑफ सॉलिड. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता मग त्यानंतर तुम्हाला आता व्हॅल्यू कुठल्या मिळाले बघा, W2 मिळाला, ही तुम्हाला मोलॅरिटीज काढायचं आहे ना. M2 मिळालाय, W2 मिळालाय, W1 माहिती आहे का, नाही ना. W1 मध्ये काय असणार, मास ऑफ सॉल्व्हंट असणार लक्षात घ्या. सॉलिडचं मास काढले आपण, सॉल्व्हंटचं मास आपल्याला माहित नाही. ओके, मग मास ऑफ सॉल्व्हंट आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. तर मास ऑफ सॉल्व्हंट आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघा, मास ऑफ सोल्युशन पहिल्यांदा काढावं लागेल. मास ऑफ सोल्युशन, तर सोल्युशनचं मास आपल्याला डेन्सिटी वरून काढावं लागेल. ओके, डेन्सिटी इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला, डेन्सिटी मास आपण बोललो ना. आता डेन्सिटी ऑफ सोल्युशन,
density of solution is equal to mass of solution divided by काय होणार वॉल्यूम ऑफ सोल्यूशन. ओके, हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. मास ऑफ सोल्यूशन डिवाइड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूशन आपण काढणार आहोत. आता मग मास ऑफ सोल्यूशन जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला हे कसं काढणार आहे आपल्या लक्षात घ्या. डेन्सिटी आपल्याला दिली आहे 1.25 ग्रॅम पर ml. एका ml ला किती आपलं सॉलिडचं वेट आहे तर 1.25 ग्रॅम आहे. लक्षात आहे. आता ही डेन्सिटी आपण इथे घेऊ शकतोय. मास ऑफ सोल्यूशन काढलं पाहिजे. सोल्यूशनचं व्हॉल्यूम जे असणार आहे तर डेन्सिटी 1.25 ग्रॅम पर ml आहे. एका ml ला आपली रेग्युलर मोलॅरिटी कशी असते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 लिटर सोल्यूशन. 1 लिटर सोल्यूशन मध्ये किती ml येणार? 1 लिटर मध्ये किती असणार आहे आपलं 1000 ml असणार आहे ना. कारण डेन्सिटी आपल्याला कशामध्ये दिलाय ml मध्ये दिलाय, लिटर मध्ये दिले नाही, ग्रॅम पर लिटर मध्ये नाही. त्यामुळे 1 लिटर मध्ये काय असणार आहे आपलं 1000 ml असणार आहे. लक्षात का. आता हेच आपण काय करणार बघा की डेन्सिटी मध्ये आपण घेणार आहे. ओके, डेन्सिटी तुम्हाला दिलाय इथे 1.25 ग्रॅम पर ml किती दिलेलं आहे चल का. इथे हे ग्रॅम पर ml करा, ग्रॅम पर ml. ओके, 1.25 लक्षात आहे. त्यानंतर मास ऑफ सोल्यूशन हे आपल्याला फाइंड आउट करायचं. पण ह्याच्यावर कसं येणार सांगा, मास ऑफ सोल्यूशन डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन. तर व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन आपलं काय असणार आहे 1000 ml असणार आहे. चल का, इंटू 1000 चल का, हे ml मध्ये असणार असेल. आता मग हे मास ऑफ सोल्यूशन इज इक्वल टू काय असेल, मास ऑफ सोल्यूशन इज इक्वल टू काय असेल 1.25 इंटू 1000. ठीक किती आलं ते किती आलं सांगा 1250 चल का. हे काय आलं ग्रॅम. हे आपल्याला काय मिळालं मास ऑफ सोल्यूशन मिळालं. इथे काय मिळालं तुम्हाला, इथं मास ऑफ सॉलिड मिळालं, हे मास ऑफ सोल्यूशन मिळालं. सोल्यूशन मध्ये कोण असतो रे, सोल्यूशन मध्ये सॉलिड आणि सॉल्व्हेंट असतो ना. आता मास ऑफ सोल्यूशन इज इक्वल टू काय असतो, मास ऑफ सॉलिड प्लस मास ऑफ सॉल्व्हेंट असतो. तुम्हाला सोल्यूशनचं मास माहित आहे, सॉलिडचं मास माहित आहे, त्याच्यावर तुम्ही सॉल्व्हेंटचं काढू शकता ना. हो का. आता सॉल्व्हेंटचं मास आपण कसं काढणार बघा. तर मी ती या साईडला घेतो. ओके, बघा हे कसं येणार, mass of solution is equal to mass of solution is equal to mass of solute. ओके, प्लस काय असणार मास ऑफ सॉल्व्हेंट. ओके, आपला सॉल्व्हेंटचं मास काढायचं ना, बाकीच्या क्वांटिटी सगळ्या मिळाल्यात आपल्याला. मास ऑफ सॉल्व्हेंट इज इक्वल टू कसं होणार आहे सांगा, मास ऑफ सोल्यूशन मायनस मास ऑफ सॉलिड. मायनस मास ऑफ सॉलिड. लक्षात का. आपल्याला अशा मिळेल ना तसं ते. आता मग मास ऑफ सॉल्व्हेंट, मास ऑफ सोल्यूशन किती आलं आपलं 1250. ओके, मायनस मास ऑफ सॉलिड हे आपल्याला इथे मिळालं आहे W2 175.5. चल का, हे करायचं. हे तुम्हाला मास ऑफ सॉल्व्हेंट इथे मिळणार आहे. आता मास ऑफ सॉल्व्हेंटची व्हॅल्यू जी आहे ती आपली किती येणार बघा, किती येणार बघा 1.10745
ग्रॅम हे आपलं काय म्हणतात मास ऑफ सॉल्व्हंट आहे. लक्षात आहे का? ते मास ऑफ सॉल्व्हंट आहे. म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट मध्ये हे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाली W1 ची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळाली आहे. समजा आता सगळ्या क्वांटिटी मिळाल्या मोलॅरिटी मधल्या. मोलॅरिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता आपला W2 upon M2 into 1000 divided by W1. हे सगळ्या व्हॅल्यू तर तुम्हाला मिळालेल्या आहेत. आता इथं तुम्ही ते व्हॅल्यू इथं पुट करू शकता. बघा मग कसं येतं फॉर्म्युला आपला सांगा. मोलॅरिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगितलं होतं आपण आता मोलॅरिटी इज इक्वल टू काय येणार कॅपिटल स्मॉल m is equal to W2 divided by M2 into इकडे काय होतं 1000 into इकडे काय ना W1 हे ग्रॅम मध्ये ना बरोबर. आता W2 ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली किती W2 175.5 into 1000 divided by M2 ची व्हॅल्यू किती होती आपली 58.5 ना पोलर मास ऑफ सॉलिड. W1 इथे मिळाला 1074.5. समजा हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं बघा की तुम्हाला मोलॅरिटी इथं मिळणार. हे आपल्या मोलॅरिटी किती येत आहे बघा इथं दॅट इज द मोलॅरिटी हे बघा 2.79 m. हे मोलॅरिटीचं युनिट आहे आपलं ती स्मॉल m बघा मोलॅरिटी किंवा सेल्स आपण कसं सांगू शकतो 2.79 मोल पर केस. ओके हे आपलं मोलॅरिटीचं युनिट आहे. स्मॉल m करा किंवा मोल पर केस करा. अंडरस्टँड? ओके लक्षात आलं का? अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू दिलेल्या नव्हत्या. चल का मोलर मास ऑफ सॉलिड मास ऑफ सॉल्व्हंट मास ऑफ सॉलिड आपल्याला दिलेलं नव्हतं. चल का ते आपण काढून घेतलं अशा पद्धतीने. लक्षात आलं की सगळा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केलाय तो. ओके अंडरस्टँड? ओके मग इथं आपला हा मोलॅरिटीचा पार्ट इथं झालेला आहे. ओके तर त्यानंतर नेक्स्ट आपण इथे कॉन्सन्ट्रेशन टर्म इथे आपण स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये ते आपलं काय असणार बघा. आता बाकीच्या याच्यामध्ये दोन टर्म आहेत. एक आपली नॉर्मॅलिटी आहे आणि फॉलोम पर्सेंट आहे. ते आपलं आता तुमच्या इथं स्टेट बोर्डला नाही चल का ते नेक्स्ट स्टँडर्डला 12 ला तुम्हाला लागणार आहे नॉर्मॅलिटी आणि फॉलोम पर्सेंटेज. चल का ते विथ एनसीईआरटी लक्षात घ्या. विथ एनसीईआरटी आपण घेतलेलं आहे सगळे. त्याच्यामध्ये फॉलोम पर्सेंटेज आणि नॉर्मॅलिटी ते आपण घेणार आहे लक्षात घ्या. ते तुम्हाला नेक्स्ट स्टेजला पण लागणार आहे. नेक्स्ट याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन जे आहे ते आपली नॉर्मॅलिटी याची फॉर्म्युला आपण बघणार आहे काय असणार आहे ती नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल कॅपिटल N. कॅपिटल N ह्या सिम्बॉलला आपण नॉर्मॅलिटी सांगत असतो. आता ही नॉर्मॅलिटी काय असणार आहे बघा. नॉर्मॅलिटी इट इज द number of gram equivalent of solid present in 1 liter solution. Present in 1 liter solution. 1 liter solution मध्ये सॉलिडचे किती ग्रॅम इक्विव्हॅलेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे नॉर्मॅलिटी असं म्हणणार आहे. चल का बघा मग त्याचा फॉर्म्युला कसा असणार आहे बघा. नॉर्मॅलिटीसाठी नॉर्मॅलिटी कॅपिटल N is equal to number of gram equivalent. Number of gram equivalent of solid divided by
वॉल्यूम ऑफ सोल्यूशन, ओके, वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर, ओके. त्याला आपण नॉर्मॅलिटी असं म्हणणार. त्या फॉर्म्युला आपण नॉर्मॅलिटी काढत असतो. 1 लिटर मध्ये सॉलिडचे किती ग्रॅम इक्विव्हॅलेंट्स आहेत, त्याला आपण नॉर्मॅलिटी असं म्हणत असतो. फॉर्म्युला असणार आहे. आता मग नॉर्मॅलिटी तर ग्रॅम इक्विव्हॅलेंट म्हणजेच काय असणार आहे? ग्रॅम इक्विव्हॅलेंट आपण कसं काढत असतो लक्षात घ्या. ग्रॅम इक्विव्हॅलेंट काढण्याचा फॉर्म्युला काय बघा. ग्रॅम इक्विव्हॅलेंट, ग्रॅम इक्विव्हॅलेंट कसं काढणार बघा. ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू mass of solid divided by equivalent mass. Mass of solid divided by equivalent mass of solid. Okay. Mass of solid divided by equivalent mass of solid. आता मग इक्विव्हॅलेंट मास काय असतं ना बघा. त्याच्यामध्ये हे मास तुम्हाला दिलेलं असतं. इक्विव्हॅलेंट मास काय असतं बघा. इक्विव्हॅलेंट मास इज इक्वल टू मोलर मास डिवाइड बाय एसिडिटी और बेसिसिटी. Okay, divided by acidity or basicity. Equivalent mass is equal to molar mass divided by acidity or basicity. आता मग तुम्हाला हे सगळ्या टर्म मध्ये क्लिअर झाले त्याच्यामध्ये. आता ऍसिडिटी आणि बेसिसिटी म्हणजे काय बघा. ऍसिडिटी काय असते. ऍसिडिटी म्हणजे नंबर ऑफ याच्यामध्ये बघा OH मायनस आयन्स प्रेझेंट इन बेस. ओके, नंबर ऑफ OH मायनस आयन्स प्रेझेंट इन बेस. ह्याला ऍसिडिटी असणार आणि बेसिसिटी जी असणार आहे number of H plus ions present in acid. याला काय म्हणायचं. ऍसिडिटी और बेसिसिटी. ओके, आता इथे लक्षात घ्या. दुसरा एक फॉर्म्युला याच्यामध्ये आहे. Normality is equal to capital M is equal to molarity into acidity or basicity. Okay. मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल M. ओके, हा एक फॉर्म्युला लक्षात घ्या. दिस N is equal to capital M into acidity or basicity. ओके, क्या आपले फॉर्म्युला लक्षात घ्या. चल काय इंटर कन्वर्जन मोलॅरिटी दिली असतं नॉर्मॅलिटी कसं येणार ते. ओके, आता लक्षात घ्यायचं ऍसिडिटी आणि बेसिसिटी काय असतं हे तुम्हाला सांगतो. इक्विव्हॅलेंट मास कसं काढला जातं. तर नॉर्मॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सॉलिड डिवाइड बाय वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ओके, हे असं आपलं काय असणार आहे बघा. त्यामध्ये ऍसिडिटी, आता एक्झाम्पल आपण इथे घेतलं NaOH घेतला असेल. NaOH, तर NaOH हा आपला बेस आहे. याच्यामध्ये OH मायनस आयन्स किती आहे सांगा. याचा आयोनायझेशन कसं होणार आहे. Na+OH मायनस. ओके, त्यामुळे जर OH मायनस प्रेझेंट असतील तर आपण काय म्हणतो. ऍसिडिटी म्हणतो ना. चल का. ओके,
म्हणजे याची ऍसिडिटी काय असणार आपली 1 आहे ना, ऍसिडिटी 1 आहे, कारण याच्यामध्ये 1 OH मायनस आयन आहे ना, तर का एकच OH मायनस आयन आहे सर. ओके, त्यानंतर समजा मी असं म्हटलं असेल MgOH+, याची ऍसिडिटी किती असणार आहे, 2 असणार ना, 2 OH मायनस आयन सर, Mg2 2 OH मायनस असे याचा आयनायझेशन होत आहे. त्यामुळे इथं किती OH मायनस असणार आहे, 2 OH मायनस आयन असणार आहे. ओके, त्यामुळे ऍसिडिटी 2. समजा आपण इथे घेतला असेल दुसऱ्या याच्यामध्ये HCl घेतला असेल, HCl, ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, की याच्यामध्ये किती H+ आयन्स आहेत, एकच आहे ना, H+ Cl मायनस. ज्याच्यामध्ये H+ आयन असतात त्याला आपण काय म्हणतो, बेसिसिटी असं म्हणतो. म्हणजे HCl हे मोनोबेसिक ऍसिड आहे, मोनो म्हणजे 1, चल का, मोनोबेसिक ऍसिड, चल का, याची बेसिसिटी आपली काय असणार आहे, 1 असणार. ओके, याच्यामध्ये 1 H+ आयन आहे. लक्षात, मी H3SO4 घेतला असेल तर त्याची बेसिसिटी किती असणार आहे, 2 असणार, कारण की याच्यात 2 H+ आयन्स आहेत. याचं आयनायझेशन कसं होतं असं आपलं 2H+ SO4 2-. ओके, 2 H+ आयन्स आहेत, त्यामुळे याची बेसिसिटी काय असणार आहे, ओके, 2 असणार. लक्षात का, या अशा 3 काढायचं आहे. त्यामुळे HCl मोनोबेसिक ऍसिड आहे आणि H2SO4 डायबेसिक ऍसिड आहे. डाय म्हणजे 2, चल का, 2 ऍसिडिटी आहे, सॉरी 2 बेसिसिटी आहे, चल का, डायबेसिक ऍसिड आहे. कॅसा 3 काढायचं. तर अशात जे आपण फॉर्म्युले सगळे तुमच्या समोर लिहिलेले आहेत. ग्रॅम इक्विव्हॅलेंट कसं काढणार आहे आपण, मास ऑफ सॉल्यूट डिवाइड बाय इक्विव्हॅलेंट मास. ओके, आणि इक्विव्हॅलेंट मास कसं येत असतं, मोलर मास डिवाइड बाय ऍसिडिटी ऑफ बेसिसिटी. आता समजा तुम्ही ह्या ठिकाणी इक्विव्हॅलेंट मास आपण NaOH जर घेतला असेल, NaOH, तर इक्विव्हॅलेंट मास कसं येईल बाय NaOH तर सांगा. इक्विव्हॅलेंट मास आपण घेतलं NaOH साठी, तर फॉर्म्युला आपला काय असणार सांगा, NaOH इक्विव्हॅलेंट मास मोलर मास डिवाइड बाय ऍसिडिटी ऑफ बेसिसिटी. आता NaOH चं मोलर मास किती येणार आहे आपलं, सोडियमचं किती येणार आहे 23 ना, ऑक्सिजनचे किती 60, हायड्रोजन 1, टोटल किती झालं हे 40 झालं की नाही. ओके, 40. चल का, टोटल आता हे मी 40 लिहितो आहे, चल का, 40 डिवाइड बाय ऍसिडिटी ऑफ बेसिसिटी. आता इथं NaOH ची ऍसिडिटी येणार किती, OH मायनस आयन एकच आहे ना, डिवाइड बाय 1, त्यामुळे इथे किती आला 40 चालू ना, इक्विव्हॅलेंट मास. लक्षात का, हे अशा पद्धतीने काढायचं आहे. समजा तुम्हाला या ठिकाणी दुसरे दिलं असेल इक्विव्हॅलेंट मास, तुम्हाला इथं H2SO4 दिलं असेल, H2SO4, तर H2SO4 चं कसं येणार बघा, मोलर मास जे आहे H2SO4 चं ते तुम्ही कॅल्क्युलेट करायचं, ते 98 येते, चल का. हायड्रोजनचं 1 असतं, 2 हायड्रोजनचं 2 झालं, सल्फरचं 32, चल का, एका ऑक्सिजनचं 16, 4 ऑक्सिजनचं किती झालं आपलं 64 + 32 + 2, हे आपलं 98 होतं. आणि डिवाइड बाय ऍसिडिटी ऑफ बेसिसिटी, H2SO4 ची बेसिसिटी किती येणार 2 येणार ना, 2 H+ आयन डिवाइड बाय 2 केलं तर किती येणार सांगा, 49 झालं ना. हे इक्विव्हॅलेंट मास कुणाचं झालं, H2SO4 चं झालं. लक्षात आहे का, अशा रीतीने इक्विव्हॅलेंट मास हे फाइंड आउट केलं जातं. अंडरस्टँड, लक्षात आहे ना, ही नॉर्मॅलिटी. मग आता ह्याच्यानंतर ह्याचा आपण एक फॉर्म्युला सुद्धा असा लिहू शकतो. लक्षात, तो फॉर्म्युला आपला कसा येणार आहे बघा, यामध्ये बघा, याच्यामध्ये नॉर्मॅलिटी इज इक्वल टू नॉर्मॅलिटी काय असणार बघा, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सॉल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ओके, आता ग्रॅम इक्विव्हॅलेंट आपण असं लिहिणार,
त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आपल्या इथं असणार. ओके, मग आता इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर हेच आपण आता कसं करतो बघा. ग्रॅम इक्विव्हॅलेंट आपण कसं करणार आहे, मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय इक्विव्हॅलेंट मास. चल का आता मास ऑफ सॉलिड आपण कुठल्या सिम्बॉलने दाखवतो रे, W ने दाखवतो ना आपण. मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय इक्विव्हॅलेंट मास ऑफ सॉलिड. इक्विव्हॅलेंट मास आपण डायरेक्ट असं लिहूया, इक्विव्हॅलेंट मास किंवा इक्विव्हॅलेंट वेट इनटू. ओके, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जर हे लिटर मध्ये असेल तर फॉर्म्युला आपला कसं होणार की आधी कसं राहील. समजा जर इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जर ml मध्ये असेल तर वरती काय होणार, 1000 ने मल्टिप्लाय होईल ना. की 1 लिटर मध्ये 10⁻³ ml येतात. ते 10⁻³ वरती गेलं तर +3 होणार ना. त्यामुळे W2 इनटू काय होणार असेल, 1000 डिवाइड बाय इक्विव्हॅलेंट वेट. ओके, इनटू काय येणार व्हॉल्यूम ml मध्ये. चल का हा आपला नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला येणार. चल का या शब्द लक्षात W2 into 1000 divided by equivalent weight into volume in ml. अंडरस्टँड. काय शक्तीने आपला नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला होणार. आणि नॉर्मॅलिटी साठी जे युनिट आहे ते युनिट आपलं कसं असणार बघा. नॉर्मॅलिटी साठी युनिट काय असणार आहे बघा, ग्रॅम इक्विव्हॅलेंट पर लिटर. ओके, किंवा दुसरं काय असणार आहे, कॅपिटल एल. हे आपलं नॉर्मॅलिटीचं युनिट आहे लक्षात घ्या, ग्रॅम इक्विव्हॅलेंट पर लिटर ऑफ एल. ओके, अंडरस्टँड की ही नॉर्मॅलिटी लक्षात घ्या. सगळं सगळे टर्म लक्षात घेतलं ह्याच्यातला. ओके, तर या नॉर्मॅलिटी नंतर नेक्स्ट याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे ती व्हॉल्यूम पर्सेंट. तर व्हॉल्यूम पर्सेंट जे असणार आहे ते आपण P/P% हे अशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो. ज्या पद्धतीने आपण मास पर्सेंट बघितलेला आहे, मास पर्सेंट किंवा वेट पर्सेंट बघितले W/W, त्याच पद्धतीने व्हॉल्यूम पर्सेंट असणार आहे. तर मास पर्सेंट आपण काय सांगितलं होतं फॉर्म्युला त्याच्यामध्ये, मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय मास ऑफ सोल्युशन इनटू 100. समज का जर सॉलिडचं आणि सोल्युशनचं जर मास ग्रॅम मध्ये असेल तर आपण मास पर्सेंट यूज करत असतो. आणि सॉलिडचं आणि सोल्युशनचं जर सोल्युशनचं व्हॉल्यूम दिलं असेल दोघांचं तर आपण व्हॉल्यूम पर्सेंटेज यूज करत असतो. समज का की लक्षात ठेवायचं, मास पर्सेंटेज कधी यूज करणार आहे, सॉलिड आणि सॉल्व्हंट आणि सोल्युशन हे जर ग्रॅम मध्ये एक्सप्रेस केलं असेल किंवा किलोग्रॅम मध्ये एक्सप्रेस केले असतील तर मास पर्सेंटेज घ्यायचं. आणि जर सॉलिड, सोल्युशन आणि सॉल्व्हंट हे जर आपल्याला व्हॉल्यूम मध्ये दिलं असेल तर आपण व्हॉल्यूम पर्सेंटेज घ्यायचं. तर मग व्हॉल्यूम पर्सेंट P/P% हे आपलं कसं असणार आहे, व्हॉल्यूम पर्सेंट इट इज द रेशो ऑफ, हा रेशो आहे, इट इज द रेशो ऑफ, इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ, इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ, इट इज द रेशो ऑफ volume of solid, is the ratio of volume of solid to 100 parts. Okay, is the ratio of volume of solid to 100 parts by volume of solution. By volume of solution. Okay, is the ratio of volume of solid to 100 parts by volume of solution. This solidच्या व्हॉल्यूमची कंपॅरिझन ओके सॉल्व्हंटच्या किंवा सोल्युशनच्या 100 पार्ट बरोबर केली जात असते. तर का आता याचा फॉर्म्युला कसा असणार बघा, व्हॉल्यूम पर्सेंट, व्हॉल्यूम पर्सेंट P/P
ओके हे काय असणार आहे बघा, वॉल्यूम ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूशन, वॉल्यूम ऑफ सोल्यूशन into 100%. हे वॉल्यूम पर्सेंट ही पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस केली आहे. आता सोल्युशन मध्ये कोण असणार आहे, वॉल्यूम ऑफ सोल्युशन मध्ये काय असणार आहे, सोल्युशन मध्ये कोण कोण असतं, सॉलिड प्लस सॉल्व्हंट असणार आहे. ओके, मग हेच आपण तुम्हाला डायरेक्ट जर प्रॉब्लेम मध्ये सोल्युशनचं वॉल्यूम दिलं नसेल तर तुम्ही सॉलिड प्लस सॉल्व्हंट त्यांची ऍडिशन करून तुम्हाला वॉल्यूम ऑफ सोल्युशन मिळेल. ओके, पण ते आपलं कसं असणार आहे बघा, वॉल्यूम ऑफ सॉलिड ओके डिवाइड बाय वॉल्यूम ऑफ सॉलिड प्लस सॉल्व्हंट. ओके, इंटू असणार आहे आपलं 100%. ओके, अशा पद्धतीने आपण वॉल्यूम पर्सेंटेज काढू शकतो लक्षात घ्या. हा फॉर्म्युला यूज करू. अंडरस्टँड. ओके, ह्या ठिकाणी आपले टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनच्या टर्म कंप्लीट झालेले आहेत लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. तर त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे हा टॉपिक बनला तो यूज ऑफ ग्राफ इन एनालिसिस. तो काय असणार आहे बघा, यूज ऑफ ग्राफ इन एनालिसिस. एनालिसिस मध्ये एखाद्या मिक्सर मधले कंपोनेंट्स आपल्याला सेपरेट करायचे आहे तर त्यावेळी ग्राफचा यूज कसा केला जातो, की ग्राफचा एनालिसिस कसं केलं जातं. एक दोन क्वांटिटी असतील, ग्राफ कधी यूज करतो आपण, दोन किंवा दोन पेक्षा जास्त क्वांटिटी एकमेकांपासून व्हॅरी कशा होत असतात ते आपण स्टडी करण्यासाठी ग्राफ यूज करत असतो. तर ते ग्राफचं एनालिसिस कसं आहे लक्षात घ्या. त्यासाठी आपण आता इथे क्वांटिटी घेतात, वॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असतं. अकॉर्डिंग टू कुठला लॉ आहे, वॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. ओके, गॅस लॉज आपले झाले कुठला आहे आपला चार्ज लॉनुसार. ओके, हे आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. इथं दोन क्वांटिटी आपण कन्सिडर केले, वॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, for given mass of a gas, volume directly proportional to temperature. Okay, gas mass fix असताना volume directly proportional to temperature असतं. म्हणजे volume टेम्परेचर वाढले की volume वाढणार. आता मग ह्या दोन क्वांटिटीचं एनालिसिस आपण कसं करत असतो लक्षात घ्या. आपण इथे ग्राफ प्लॉट करत असतो. ती ग्राफ प्लॉट करत असताना आपण काय करतो लक्षात घ्या. एका साईडला आपण काय घेत असतो, volume घेत असतो. तो volume आणि एका साइडला आपण टेम्परेचर. आता हे दोन ऍक्सिसला आपण हे दोन क्वांटिटी आपण प्लॉट करत असतो. आता ही हॉरिझॉन्टल जो ऍक्सिस आहे त्याला आपण काय म्हणतो, एक्स ऍक्सिस, आणि हा व्हर्टिकल वाय ऍक्सिस असतो आपला. ठीक आहे, दोन ऍक्सिसच्या अगेन्स्ट आपण ग्राफ प्लॉट करत असतो. वॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर हा आपला ग्राफ आहे. चल का, ओके, वॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर हा आपला ग्राफ आहे लक्षात घ्या. वॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर. आता हा जो ग्राफ आपण प्लॉट करणार आहे, हा ग्राफ प्लॉट करत असताना काय करणार आहे बघा हिच्यामध्ये. आता वॉल्यूम आपलं ह्या डायरेक्शनला इन्क्रीज होत जाणार आहे वरती असं, आणि टेम्परेचर असं हॉरिझॉन्टलला वाढत जाणार आहे. तर का आता ठराविक समजा इथे आपण आता तुम्हाला ठराविक गॅसचं वॉल्यूम दिलं असेल. ओके, इथं वॉल्यूम असेल काय, इथं समजा इथं वॉल्यूम असं वाढत जाईल ना. इथं आपलं 10 लिटर असेल, इथं 20 लिटर असेल, इथं 30 लिटर असेल, इथं आपलं 40 लिटर असेल. अशा पद्धतीने गॅसचं वॉल्यूम वाढत जात असेल. आणि टेम्परेचर इकडं 10 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस असं आपल्या इकडे वाढत होत असेल.
पण ठराविक समजा जर 10 डिग्री सेल्सिअसला गॅसचं व्हॉल्यूम समजा एक असं 15 असेल, इथं आपलं प्लॉट असणार आहे की इथं आपण प्लॉट करणार आहे तो बरोबर. इथं आपलं टेम्परेचर वाढले की गॅसचं व्हॉल्यूम सुद्धा वाढणार आहे, चल का. इथं आता दुसरा प्लॉट असेल, असं वाढत जाणार ना, जसं व्हॉल्यूम वाढते तसं टेम्परेचर वाढत जाणार, चल का. ठराविक ह्या पॉइंटला इथे गॅसचं व्हॉल्यूम एवढा असेल इथं 30 लिटर, तर त्यावेळी टेम्परेचर काय असेल ना 25 डिग्री सेल्सिअस वगैरे असेल. आता मग हा जो ग्राफ आपण प्लॉट करत असताना तुम्हाला असे वेगवेगळे पॉइंट मिळत जाणार ना, तर याच्यामध्ये हे आपले पॉइंट सगळे मिळत जाणार. ते पॉइंट आपले कसे असणार बघा, याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट कसे मिळतील. समजा तुम्हाला अशा 3 पॉइंट मिळाले, की एक पॉइंट आपला इथे मिळाला, तर का दुसरा पॉइंट इथे मिळाला, त्यानंतर इथे एक पॉइंट मिळाला, त्यानंतर इथे एक पॉइंट मिळाला, इथे एक पॉइंट मिळाला. हे अशा 3 तुम्हाला पॉइंट मिळाले, तर का. आता परत आपण काय केलं, हे जे मिळालेले सगळे पॉइंट्स आहेत आपले व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर ह्या ग्राफचे, हे सगळे जर पॉइंट आपण कनेक्ट केले, सगळे पॉइंट आपण जर कनेक्ट केले, तर तुम्हाला असं कसं मिळणार बघा, की पॉइंट कनेक्ट करा, की ग्राफचं नेचर कसं मिळणार बघा. हे अशा पद्धतीने झिगझॅग लाईनचा ग्राफ तुम्हाला मिळेल, तर का. हा झिगझॅग लाईन आहे ना आपली, तर का हा झिगझॅग लाईनचा ग्राफ मिळेल. आता हा जो झिगझॅग लाईनचा जो ग्राफ आलाय, ओके, हे आपली झिगझॅग लाईनचा जो ग्राफ आहे, हा ग्राफ काय सांगतो, तर तुम्ही फॉलो अगेन्स्ट टेम्परेचर हा जो ग्राफ प्लॉट केलाय ह्याच्यामध्ये, किंवा आपण रिडिंगचे घेतलेले फॉलो अगेन्स्ट टेम्परेचर, त्याच्यामध्ये एरर भरपूर आहे, चल का. जास्त एरर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. असं जर फ्लक्च्युएशन येत असेल प्लॉट मध्ये, ओके, तर झिगझॅग लाईन येत असेल आपली, तर त्याच्यामध्ये एरर भरपूर असणार आहे, चल का. ओके, एरर्स आर ऑब्झर्व्ड इन द रीडिंग्स. ओके, आपण जे रीडिंग घेतले त्याच्यामध्ये एरर भरपूर असणार आहे, असं तो सांगत असतो. आणि मग समजा तुम्ही जर दुसरा इथे ग्राफ प्लॉट केला असेल अशा पद्धतीने, ओके, समजा एखाद्या ग्राफचं नेचर पण असं असणार असेल, सेम आपला ग्राफ आहे व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर. त्या ग्राफ मध्ये लक्षात घ्या, इकडे व्हॉल्यूम आहे, इकडे आपलं काय असणार आहे, टेम्परेचर असणार आहे. ओके, हा तुम्ही ग्राफ प्लॉट केला सेम, पण त्या ग्राफ मध्ये तुम्हाला लक्षात घ्या असे पॉइंट मिळाले असेल, रीडिंग आपण तुम्ही घेतले ते रीडिंग असे मिळाले असतील, चल का. अशा पद्धतीने हे रीडिंग मिळाले असतील तुम्हाला, तर तुम्ही काय करता लक्षात घ्या, ग्राफ प्लॉट करत असताना तुम्ही स्ट्रेट लाईन स्मूथ कर्व असं काढता लक्षात घ्या, तर कशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन स्मूथ कर्व तुम्ही करताय ना, प्लॉट करताय असं. आता एका दुसरे पॉइंट आपले, एखादा पॉइंट इथं आला, एक पॉइंट इथं आला असेल, एक इथं आला असेल, एक आपल्या इथं फॅरिंग झाला असेल, दुसरा इथं आला असेल, चल का. एक 2-3 पॉइंट आपण कन्सिडर करत नाही, असा स्मूथ कर्व आपण काढत असतो, बरोबर ग्राफचा. आता लक्षात घ्या, हा स्मूथ कर्व जो आहे ग्राफचा, तो स्मूथ कर्व काय रिप्रेझेंट करत असतो, अवरेज रिझल्ट ऑफ व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर, चल का. जसं टेम्परेचर वाढणार आहे त्या पद्धतीने व्हॉल्यूम सुद्धा आपलं वाढत जाणार आहे. ओके, आता ही अवरेज ग्राफ आहे लक्षात घ्या. हा जो ग्राफचा नेचर आहे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, चल का. ते ग्राफचं नेचर कसं आहे, स्ट्रेट लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन, इथून असं स्ट्रेट लाईन ग्राफ येत असतो आपल्या ओरिजिन मध्ये. आणि मग लक्षात घ्या, 1-2 पॉइंट येतात ते आपण डेव्हिएशन दाखवत असतो, हे डेव्हिएट होत असतात. 3 पॉइंट आपले डेव्हिएट झाले. आता मग डेव्हिएशन जर इथे येत असेल, तर त्या डेव्हिएशन मध्ये आपण काय करत असतो बघा, समजा अशा पद्धतीने डेव्हिएशन येत असते, सेम व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर हा आपला ग्राफ आहे. तर त्यामध्ये बघा आपण जो ग्राफ प्लॉट केलाय असा, त्या ग्राफ मध्ये बघा काय असणार आहे, असे फ्लक्च्युएशन्स आले आपल्या याच्यामध्ये. याच्यामध्ये आपले वेगवेगळे फ्लक्च्युएशन आले. समजा इथे ग्राफ आपण इथे प्लॉट केला, इथे काही पॉइंट्स आपल्याला इथे मिळाले असेल, असे स्ट्रेट लाईन मिळाले असेल, आणि काही वेळी काय झालं असेल, काही पॉइंट आपल्या इथे वरती आले असेल, तर काही इथं शब्द इथं काही पॉइंट इथं असे आपले वरती आले,
चौका इथं असे असतील. ओके, काय आपल्याला असे मिळाले असते. काय असतील ही प्लॉट आपल्याला मिळाले असते. आता मग जे पॉइंट स्मूथ कर्व मध्ये येत असतात तेच आपण प्लॉट करून असं स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन ग्राफ काढलेला आहे. काही रिडिंग जे आहे फॉलो अगेन्स्ट टेम्परेचर आपण रिडिंग मेजर करत असताना काही रिडिंग फ्लक्च्युएट होत असतात. आपला हा ओरिजिनल स्मूथ कर्व आहे, त्याच्यापासून काही रिडिंग काय करतात वरती आहे, काही रिडिंग आपली डाऊन पोझिशन आहे. आता लक्षात घ्या, मेन ग्राफच्या नेचर पासून जर काही पॉइंट असे फ्लक्च्युएट होत असतील, वरती जात असतील अपर पोझिशनला, तर त्याला आपण काय म्हणत असतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन असं म्हणत असतो. चला, आपले जे नॉर्मल रिडिंग्स आहेत त्या नॉर्मल रिडिंग सोडून काही पॉइंट जर आपले वरती जात असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन असं म्हणत असतो. चल काय असणार आहे डेव्हिएशन असणार आहे, म्हणजे ओरिजिनल रिडिंग पासून तो डेव्हिएट होऊन नाही ग्राफ लक्षात घ्या. रिडिंग आपले डेव्हिएट होत असणार आहे, त्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणणार. आणि खाली जे येत असतात त्याला आपण काय म्हणणार आहे निगेटिव्ह डेव्हिएशन. मग लक्षात घ्या, समजा तुमचं एखादं रिडिंग असेल फॉलोन तुमचं 10 लिटर असेल, हे तुमचं नॉर्मल असेल, नॉर्मल रिडिंग असेल. समजा ह्याच्यापेक्षा जास्त येत असेल, समजा 12 लिटर येत असेल, तर त्याला काय म्हणायचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन असं म्हणायचं. तर हे काय असणार तुमचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आणि ह्या 10 पेक्षा कमी येत असेल, समजा 9 लिटर येत असेल, तर त्याला काय म्हणायचं निगेटिव्ह डेव्हिएशन. हे काय असणार तुमचं निगेटिव्ह डेव्हिएशन असं का निगेटिव्ह डेव्हिएशन. ओके, आता लक्षात घ्या, आता किती डेव्हिएट झालाय. नॉर्मल रिडिंग समजा 10 लिटर घेतले, 10 लिटर पासून 2 लिटर हा पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतो, 1 लिटर हा निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. किती डेव्हिएट झालाय हे आपण काढू शकतो लक्षात घ्या स्केल यूज करून. चल का, आता मग त्यामध्ये बघा, आता हे आपलं किती डेव्हिएशन झालंय नॉर्मल रिडिंग पासून आपण स्केल घेऊन आपण हे डिस्टन्स आपण मेजर करू शकतो लक्षात घ्या किती आहे ते. आता मग मॅथेमॅटिकली काय केलं जातं लक्षात घ्या, हा स्मूथ कर्वच काय घेतला होता बघा मॅथेमॅटिकली याच्यामध्ये. तर लक्षात घ्या, जे पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स मध्ये जे आपले रिडिंग्स आहेत आणि निगेटिव्ह डेव्हिएशन मधले जे रिडिंग्स आहेत, आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन मधले रिडिंग्स आहेत ते आपण रेड पॉइंट ने रिप्रेझेंट करत असतो आणि निगेटिव्ह डेव्हिएशन मधले रिडिंग आपण ब्लू पॉइंट ने रिप्रेझेंट करत असतो लक्षात. हे लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे जे रिडिंग्स आहेत ते आपण रेड पॉइंट ने दाखवणार आणि निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे रिडिंग ब्लू पॉइंट ने आपण दाखवत असतो. ओके, तो आपण चॉक तसा यूज केलाय. आता इथं बघा, मला असं की पॉझिटिव्ह डेव्हिएशन मधले रेड पॉइंट आणि निगेटिव्ह डेव्हिएशन मधले ब्लू पॉइंट हे आपले डेव्हिएशन म्हणजे फ्लक्च्युएशन दाखवत असतात नॉर्मल रिडिंग पासून. आणि मग ही आपण किती फ्लक्च्युएट झालाय ते मेन रिडिंग पासून आपण स्केल घेऊन ते डिस्टन्स आपण मेजर करू शकतो लक्षात घ्या किती फ्लक्च्युएशन झालंय ते. आता मग आपण काय केलं बघा, की पॉझिटिव्ह डेव्हिएशन मधले रेड पॉइंट आपण त्याला परपेंडिक्युलर असा ड्रॉन केला. तर कसं परपेंडिक्युलर आपण ड्रॉन केला सगळ्यांना, मग तो परपेंडिक्युलरचं काय केलं लक्षात घ्या, की परपेंडिक्युलर आपण ड्रॉन केला असा. ओके, असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि हे डिस्टन्स किती आपण मेजर केला असं किती डिस्टन्स आहे. समजा की पॉझिटिव्ह डेव्हिएशनचं एक 3 आलं, इथं 3 आलं, इथं 2 आलं, इथं 1 आलं, इथं 2 आलं, असं आपण मेजर केलं. आणि खाली परत निगेटिव्ह डेव्हिएशनचं सुद्धा फ्लक्च्युएशन आपण मेजर केलं. ती समजा इथं 2 आला असेल, 3 आला असेल, त्यानंतर आपल्या इथं 1 आला असेल. ओके, परत हे 1 आला असेल, अशा पद्धतीने आपण हे मेजर केलं असेल. तर लक्षात घ्या, जवळपास ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन ह्या दोघांच्या सम इक्वल येत असेल तर आपण काढलेला ग्राफ हा ऍक्युरेट आहे असं आपण म्हणत असतो लक्षात. ओके,
फ्लक्च्युएशन मध्ये काय केलं तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन यांचे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं असेल, परपेंडिक्युलर असे ड्रॉ करून घ्यायचं. ओके ओके, ओरिजिनल ग्राफला परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचं. परपेंडिक्युलर ड्रॉ करून काय करायचं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन किती झालंय मेन रीडिंग पासून त्याचं डिस्टन्स मोजायचं ना. समजा इथले 3 येत असेल, इथलं आपलं 2 येत असेल, इथलं 1 असेल, इथलं 2 असेल, तर त्यांची सगळ्यांची सम करायचं. समजा यांची सम किती आली आपली कन्सिडर करा, याची 5 6 आणि हे किती आलं आपलं सांगा 8 झालं. समजा 8 येत असेल आणि ह्या निगेटिव्ह डेव्हिएशनचं हे पॉझिटिव्ह डेव्हिएशनचं दाखवलं. आता निगेटिव्ह डेव्हिएशनचं आपण बघूया. ते समजा आता किती आलं 5 6 7, समजा हे नियर इक्वल किंवा नियर इक्वल आलं पाहिजे. समजा हे बी समजा आपलं 8 येत असेल समजा, तर ह्या दोघांच्या पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशनचे आपण ही परपेंडिक्युलर काढून त्यांचे डिस्टन्सची सम केली तर ती इक्वल येत असेल तर आपण काय म्हणणार आहे, हे काढलेला ग्राफ आपला ऍक्युरेट आहे आणि रीडिंग आपले ऍक्युरेट आहे हे असं आपण सांगू शकतो. लक्षात अंडरस्टँड? ओके, लक्षात आहे का? या शक्तीने हे यूज ऑफ ग्राफ इन अनालिसिस आहे. लक्षात आहे ना? इथं आपला टोटल टॉपिक आपला इथे कंप्लीट झालाय. त्यामधले प्रॉब्लेम्स आपण बघणार. सर प्रॉब्लेम कसे असणार? ओके, तर प्रॉब्लेम्स आपण इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये आपण स्टडी करत आहे. पहिला प्रॉब्लेम काय आपला, हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर देयर इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज. किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत आपल्या सगळ्यांच्या मध्ये काढायचे. आता सिग्निफिकंट फिगर कसं काढायचं हे तुम्हाला माहिती आहे सर का, याचे रूल्स पण तुम्हाला माहिती आहे. आता पहिलीची क्वांटिटी आपली याच्यामध्ये 45.26 ft म्हणजे फूट आले सारखे हे सगळे मेजरमेंट्स आहेत. आता मग सिग्निफिकंट फिगर्स आपल्या कुठले आहेत, आता हे 4 5 2 6 हे सगळे कसे आपले नॉन झिरो डिजिट्स आले सारखा. नॉन झिरो डिजिट्स सगळे कसे असतात, सिग्निफिकंट असतात. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सर हे आपण रूल्स मध्ये सांगितलेलंच आहे. ओके, त्यामुळे की सिग्निफिकंट फिगर्स आपले किती येणार याच्यामध्ये 400 आहे. सर का नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. हे सगळे झिरो, नॉन झिरो मध्ये काय झिरो नसणारे डिजिट सगळे सिग्निफिकंट असतात. ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर असणार आहे, 4 सिग्निफिकंट फिगर्स असणार ना. ओके, इथं 4 सिग्निफिकंट फिगर असणार आहे. ओके, इथे किती असणार सांगा, 0.10⁻⁹ इंच आहे. IN मध्ये इंच आलं असतं. इथे आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 0.109 आहे समजा 109. किती सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये असणार आहे सगळ्या आपल्या लक्षात घ्या. आपण काय सांगितलंय बघा, 2 नॉन झिरो डिजिटच्या मधला जो झिरो असतो तो सुद्धा सिग्निफिकंट असतो. हा 1 आपला नॉन झिरो डिजिट आहे आणि हा 9 सुद्धा नॉन झिरो डिजिट्स आहे. 2 नॉन झिरो डिजिट मधले सगळे झिरो हे सिग्निफिकंट असतात. आता ही 1 आणि 9 च्या मध्ये किती झिरो, 1 आहे ना, म्हणजे हा सुद्धा सिग्निफिकंट आहे. म्हणजे किती सिग्निफिकंट फिगर्स झाले, 3 झाले ना आपल्याला. हो का, त्यामुळे आपण इथे काय लिहू शकतो, इथे 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके, इथे 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके, आता त्यानंतर इथे किलोग्राम मध्ये इथे सांगा किती सिग्निफिकंट फिगर झाल्या. ओके, 2 असतात. कारण काय की इथे लक्षात घ्या, डेसिमल पॉइंट लक्षात घ्या. डेसिमल पॉइंट जो आहे, डेसिमल पॉइंटच्या राईट साइड आणि लेफ्ट साइडला जर 0 असेल तर ते काय सांगत असतात लक्षात घ्या, डेसिमल पॉइंट पोझिशन सांगत असतात. सगळा ते सिग्निफिकंट फिगर नसतात. त्यामुळे 2 आणि 5 हे दोनच आपल्या सिग्निफिकंट फिगर आले लक्षात घ्या. ओके, तर डेसिमल पॉइंट नंतर इथं 1 असतात किंवा 2 असतात आणि पुढे एवढे 0 असतात तर मग सगळे 0 सिग्निफिकंट फिगर मध्ये आले असते. आता डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला आणि लेफ्ट साइडला सगळे 0 असतील तर ते सगळे नॉन सिग्निफिकंट फिगर असतात. त्यातले फक्त 2 आणि 5 हे दोनच सिग्निफिकंट फिगर आले. समजा इथं 2 सिग्निफिकंट फिगर झाल्या. ओके, 2 सिग्निफिकंट फिगर. ओके, इथे किती आलं सांगा. इथं आता हे आपलं कुठल्या फॉर्म मध्ये आलं सांगा, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये ना. एक्सपोनेन्शियल नोटेशन किंवा सायंटिफिक नोटेशन होतं आपण.
सायंटिफिक नोटेशन मध्ये असणारे सगळे डिजिट्स कसे असतात? सिग्निफिकंट असतात. हे रूल्स आहे आपला. ऑल डिजिट्स प्रेझेंट इन सायंटिफिक नोटेशन आर सिग्निफिकंट. म्हणजे लक्षात घ्या इथे आलं 2 3 6 5 9 टोटल किती फिगर्स आहेत? 5 आहेत ना. त्या सगळ्या सिग्निफिकंट आहेत. 10 पॉवर आपण घेतलं लक्षात घ्या की त्यामुळे इथं काय आलं सांगा 5 सिग्निफिकंट फिगर आल्या. परत त्या ठिकाणी आता बघू शकतो आपण 52.0 आहे लक्षात घ्या. 52.0 इथे किती सिग्निफिकंट फिगर आले सांगा? 52.0 मध्ये सिग्निफिकंट फिगर किती आल्या? रूल्स बघायचे आहेत. कुठले सिग्निफिकंट फिगर किती आले सांगा? अरे करेक्ट रीडिंग आहेत सगळे हे. डेसिमल पॉइंट जर सिग्निफिकंट फिगरच्या नंतर येत असेल तरी सुद्धा 0 तो सिग्निफिकंट धरला जातो. इथं 52.0 ह्याचा अर्थ काय? करेक्ट रीडिंग आहे. तर 52.1 नाही किंवा 52.2 नाही लक्षात घ्या. करेक्ट आहे. त्यामुळे तिन्ही सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये येतात. तर का 52.0 याच्यात 3 सिग्निफिकंट फिगर्स असणार आहेत. लक्षात का? हा 0 सिग्निफिकंट आहे लक्षात घ्या इकडला. करेक्ट रीडिंग आहे. त्यानंतर इथं बघा इथे किती सिग्निफिकंट फिगर आल्या? इथं 2च आल्या. कारण का इकडले 0 आपले काय सांगा डेसिमल पॉइंटची पोझिशन सांगत असतात. त्यामुळे इथं 2च आले. इथं सांगा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये असतं 3 आणि इथं सांगा किती सिग्निफिकंट फिगर आल्या? 4 आले ना. टोटल 4 सिग्निफिकंट फिगर आले टोटल. चल का अशा 3 काय सिग्निफिकंट फिगर्स फाइंड आउट करायचे आहेत. कसं आहे ना? ओके. तर त्याच्यानंतर नेक्स्ट राऊंड अप चा एक प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये घेऊया. क्वेश्चन काय बघा आपला राउंड ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज इन 2 सिग्निफिकंट फिगर्स. 2 सिग्निफिकंट फिगर मध्ये आपल्याला राउंड ऑफ करायचं आहे. आता लक्षात घ्या पहिले कसं राउंड ऑफ होणार बघा रे. पहिल्या याच्यामध्ये क्वांटिटी काय आपली 25.55 ml आहे. जर लक्षात घ्या जर डेसिमल पॉइंट नंतर लास्ट डिजिट मध्ये 5 येत असेल, लास्ट डिजिट मध्ये 5 पेक्षा जास्त असेल लास्ट डिजिट, तर आपण त्याच्यामध्ये 1 चे ऍडिशन करत असतो. हा आपला रूल्स आहे राउंड ऑफचा. सो का ओके लास्ट डिजिट पॉइंट नंतर डेसिमल पॉइंट नंतर लास्ट डिजिट 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर आपण 1 चे ऍडिशन करत असतो. याच्यात 1 ऍड केल्यावर किती होणार आहे? हे 26 ml होईल ना. सो का इथं सांगितले असते ना किती सिग्निफिकंट फिगर मध्ये करायचं आहे? 2 सिग्निफिकंट फिगर मध्ये करायचं आहे. किती करायचं आहे तुम्हाला सांगितलं जातं लक्षात घ्या राउंड ऑफला. ओके मग सिग्निफिकंट फिगर काय तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं. पण राउंड ऑफ किती फिगर मध्ये करायचं आहे हे तुम्हाला सांगितलेलं असतं. म्हणजे 2 सिग्निफिकंट फिगर मध्ये आपण केलेलं आहे. तर का डेसिमल पॉइंट नंतर येणारा डिजिट 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर आपण 1 चे ऍडिशन करत असतो. म्हणजे 26 ml झालं. आता मग इथं सुद्धा आपल्याला 2 सिग्निफिकंट फिगर मध्ये करायचं आहे आपल्याला. इथं आपलं कसं आहे बघा लक्षात घ्या. यात सिग्निफिकंट फिगर केली आपल्याला फक्त 3च सिग्निफिकंट फिगर्स आहेत. इकडले 2 0 आपले डेसिमल पॉइंटची पोझिशन सांगत असतात. आता मग 2च सिग्निफिकंट फिगर मध्ये आपल्याला करायचं असेल तर काय केलं पाहिजे सांगा? डेसिमल पॉइंटची पोझिशन आपल्याला कुठे आणली पाहिजे? कुठे आणली पाहिजे सांगा? डेसिमल पॉइंटची पोझिशन कुठे केली पाहिजे? की 2 सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला करायचं आहे. काय आलं पाहिजे सांगा? इथं 2.5 असेल ना. नाही इथंच आहे ना. हा 4 पण घेणार नाही. इथं आणला डेसिमल पॉइंट 10 डेसिमल पॉइंट जर आपला राइट साइडला आपण शिफ्ट करत असेल तर 10 पॉवर निगेटिव्ह होत असते आणि डेसिमल पॉइंट आपला लेफ्ट साइडला असेल तर 10 पॉवर आपली पॉझिटिव्ह होत असते. सो काय इथं आपला 10⁻⁻1 होईल ना. इथं 10⁻²2 होईल. बरोबर आहे का? आणि इथं काय होणार 10⁻². सो का त्यामुळे इथं काय होणार आहे 2.5 * 10⁻² काय होणार आहे -2. तर का मीटर. ओके ही 2च सिग्निफिकंट फिगर मध्ये करा म्हटलेलं आहे. त्यामुळे पुढचा 4 घ्यायचा नाही. लक्षात का? आणि आता हा सुद्धा 2च सिग्निफिकंट फिगर मध्ये आपल्याला लिहायचा आहे. तर काय करावं लागेल सांगा? तर याच्यामध्ये कसं घ्यावं लागेल आपल्याला? 2 सिग्निफिकंट फिगर. आता डेसिमल पॉइंट नंतर लक्षात ठेवा पुढे काय 49 आहे ना. इथं काय करावं लागेल सांगा? 49 असेल तर
दोन सिग्निफिकंट फिगर मध्ये कसं येणार आहे, इथं एक 9 डिजिट आपला लार्जर आहे ना, 5 पेक्षा जास्त आहे, तसा असेल तर 1 चे ऍडिशन करणार आपण. हे काय झालं मग 1.5 झालं इनटू काय येणार आहे 10⁵ ते मिलीग्राम. तर कशात हे राऊंड ऑफ केली आणि इथं सुद्धा दोन सिग्निफिकंट फिगर्स मध्येच करा म्हणले. हे कसं होईल सांगा. आता 199 आहे ना, 1. हा बरोबर 1.9 इंटू 10 किती येणार, इथे घेतला तर 10⁻+1, इथे घेतला तर 10⁻+2 ना, 10⁻+2 ग्रॅम. राईट. अशा रीतीने हे आपल्याला येणार आहे 1.9 इंटू 10⁻² ग्रॅम. आता मग हेच आपण परत कसं लिहू शकतो रे, राऊंड ऑफ हेच कसं होऊ शकतं बघा. बघा इथं 1.9 इंटू 10⁻², हे तर 1 चे ऍडिशन करणार ना आपण, त्यामुळे हे 2 इंटू 10⁻² ग्रॅम हे असं पण होऊ शकतं. 2 इंटू 10⁻² ग्रॅम. अंडरस्टँड. अशा रीतीने हे राऊंड ऑफ करायचं आहे. ओके, अंडरस्टँड. ओके, आता रिमेनिंग प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, ठीक आहे.